व्यवस्था झालेली आहे आणि आजची व्यवस्था सन्माननीय रमेशजी भोये साहेबांनी केलंय. त्यांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. चला सामन्याला सुरुवात झालेली आहे. यावेळेस पहिला चेंडू पाहिला तर आव्हान तर हाताळलाय गोलंदाज कुणाल महाल यांनी. थोडासा पाहिला तर दिशाहीन हा चेंडू होता. एक अव्वंतर धाव. या अव्वंतर मध्ये धाव फलक आपण पाहतोय, स्कोर कार्ड ओपन होताना पाहतोय काजोपाडा संघाचं. गणेश पुन्हा एकदा बॅटिंग मार्क होती. यावेळेस उडवला बॉलला, मिस्टामिंग झालाय. चेंडू हवेत आहे परंतु गॅप आहे त्या फील्ड मध्ये. पाहतोय चेंडू सरळ गेलाय एका टप्प्याने बॉर्डर लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. 4. चौकाराला या 4 धावांनी धावफलक 5 वर जाऊन पोहोचते. आक्रमण केलंय यावेळेस. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला खेळून काढला गॅप मध्ये चेंडू. पुन्हा एकदा पाहतो आपण तिकडे चतुर्षक आहे तिकडे तैनात. बघा फेकी सुद्धा चांगली झाली होती पण तो गॅदर नाही करता आला. जर गॅदर केला तर नक्की ते विकेट मिळाली असती, परंतु पाहिलं तर 2 धावा इथे पण कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावांशी धावफलक पाहतो आपण 7 वर जाऊन पोहोचते. 7 रन्स ऑन बोर्ड. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढायचा होता. यावेळेस थोडंसा चेंडूचा टप्पा पाहिला तर थोडासा लांब ठेवला होता. गोलंदाजाने पहिल्याच ओळखलं होतं बॅटर कोणत्या दिशेने जास्तीत जास्त फटकेबाजी करतो. त्याच अनुषंगाने पाहिलं तर थोडासा आउटसाइड ऑप्शनचा मारा केला होता. थोडासा चेंडूचा टप्पा सुद्धा लांब ठेवला होता, दूर ठेवला होता. त्याच कारणासोबत पाहिलं तर डॉट चेंडू आलाय. यावेळेस लोअर फुलटच बॉल होता. गॅप मध्ये चेंडूला खेळून काढला. बघा कव्हर मध्ये शतरक्षक होता तिकडे तैनात, त्याच्याकडून थोडंसं मिसफील्ड झालाय. त्याचा फायदा पाहिला तर 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या जात आहेत. बघा थोडंसं लेझी क्रिकेट आणि खराब शतरक्षक पाहतोय आपण सागपाडा संघाकडून. अशा मिसफील्ड जर तुम्ही नक्कीच केला या क्रिकेटच्या पत्रावरती तर तुम्हाला थोडंसं महागडं ठरू शकते शेवटच्या मोमेंटला. धावसंख्या पाहतो पण 9 वर जाऊन पोहोचले. 4 बॉलचा खेळ संपलाय या पहिल्या षटकातील. यावेळेस हाफ ट्रॅकवर होता, बाउन्सरचा वापर केला होता गोलंदाजाने आणि त्यासाठी पंचाने दंडित घोषित केले. वाईटचा इशारा पंचांचा येतोय. 1 बाउन्सचा इशारा सुद्धा पंचाने दिलेला आहे. ओसळी जास्त होती या बॉलवरती, त्याच कारणास्तव पाहिलं तर पंचाने वाईटचा इशारा केलाय. धावसंख्या पाहतो पण डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचते. 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. हे षटकातील 5वा बॉल असेल. पॉपले षटकातील 5वा बॉल. यावेळेस मिस्टामिंगचा चेंडू हवेत आहे. 2 शतरक्षक चेंडू मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला होता पण तो गॅप मध्ये हा चेंडू पडला होता. त्याच कारणासोबत एक सिंगल धाव येताना पाहतोय या 5व्या बॉलवरती. या सिंगलच्या मध्ये धावफलक पाहतोय डबल 1. 11 वर जाऊन पोहोचते. 11 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल या पहिल्या ओव्हर मधील पॉवर प्लेचा ओव्हर आहे. पॉवर प्ले ओव्हर मध्ये मोठा फटका हे काही येऊन दिला नाहीये, पण तो धावा भरपूर खर्च केल्यात. बघा व्हाईटच्या रूपामध्ये एक आला होता, त्याच्यानंतर एक गॅप मध्ये चेंडू खेळून काढला होता, त्यानंतर मोठा फटका आला नाहीये. शेवटचा बॉल मिस्टामिंग झाला. चेंडू जातोय नॉन स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर एका टप्प्याने.
4 धावांसाठी चौकार येतोय या शेवटच्या बॉलवरती. प्रदीप येतोय. प्रदीप पागी आपण पाहतोय या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. वैदिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन प्रदीप येतोय. प्रदीप पागी बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल, पहिलाच बॉल उडवलाय. बॉलला सर डिपॉझिट केलाय 6 धावांसाठी. येतोय बिग शॉट, षटकार 6. या 6 धाव्यांनी धावफलक पाहतोय 21 वरती जाऊन पोहोचते. फलंदाजी पाहिली तर अप्रतिम इथे करताना पाहतोय आपण काजूवाडा संघाकडून. षटकार आलाय. पहिल्याच बॉलवरती स्वॅगने स्वागत केलंय गोलंदाजाचं. यावेळी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला बॅटच्या आतल्या कडी दाबातला खूप आपण हा चेंडू ब्रज झाला होता. डॉट चेंडू आलाय. षटकानंतर कमबॅक केलाय गोलंदाज प्रदीप यांनी. धावसंख्या पाहतो आपण 21 वर जाऊन पोहोचले. पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या होत्या. या षटकाची सुरुवात षटकारने केली, परंतु पाहिला तर यावेळेस विकेटच्या बाहेर हा चेंडू पडला गेला होता. पंचांचा इशारा नऊचा आलाय. उघडा डोळे पहा नीट, पुढचा बॉल आहे फ्रीट. एक मुक्त फटका खेळण्याची संधी इथे बॅटर गणेश तारवी यांना मिळते. यावेळेस ऑन साइडला फ्रीटचा बॉल होता. फुल पॉवरफुल होता. षटकार 6. बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय. यावेळेस सोडून दिला ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू लँड झाला होता. पंचांच्या वाईटचा येतोय. अवंतर धाव या स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. या अवंताच्या मध्ये धावफलक पाहतोय 29 वर जाऊन पोहोचते. 29 रन्स ऑन बोर्ड. थोडंसं महागडे षटक हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते, कारण पहिल्या बॉलवरती पहिल्या षटकारला, त्यानंतर डॉट चेंडू आला, त्यानंतर नो बॉल टाकला आणि फ्रीटच्या बॉलवर षटकार आलाय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल टाकलाय. यावेळेस यॉर्कर चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर केला तर गोलंदाज प्रदीप पागी यांनी. डॉट आलाय.
4 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या पाहतो आपण 29 वर जाऊन पोहोचते. 29 रन्स ऑन बोर्ड. 5वा चेंडू असलेली या दुसऱ्या षटकातील. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढत होता. चेंडू जातोय नॉनस्टॉप बाउंड्री लाईन जवळ. बघा फिल्डर कोणताही प्रयत्न करत नाहीये. चेंडू थोडंसं जाऊन बाउंड्री लाईन जवळ थांबलेला गेला आहे. बघा जर फिल्डर पहिला जर धावत गेला असता या चेंडूच्या पाठी तर नक्की कुठेतरी ते 2च धावा इथे पळून कंप्लीट झाल्या असत्या. परंतु 4 धावा इथे कंप्लीट केल्यात. चांगली रनिंग विकेट पाहायला मिळते. बघा फिल्डर कडून यावेळेस पाहतो थोडीशी चुकी झाली. नक्की जर चेंडूचा पाठलाग अगोदर जर केला असता तर नक्कीच कुठेतरी 2 धावा वाचवल्या गेल्या असत्या. परंतु पाहिलं तर थोडंसं उशिराने लेझी क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याचाच फायदा पाहिला तर बॅटिंग करत संघाला 2 धावा इथे एक्स्ट्रा मिळायला गेल्या. 4 धावा आल्यात. या 4 धावांनी धावफलक पाहतो पण 33 वर जाऊन पोहोचते. शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकातील. प्रदीप यांचं षटक सुद्धा पाहिलं तर थोडंसं महागडं षटक आपण पाहतोय. का मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारचा प्रयत्न केला जाईल यावेळेस काजूपाडा संघाकडून. कारण पाहिलं तर 33 धावा ऑलरेडी 1.5 चेंडूमध्ये लागलेल्या आहेत. यावेळेस सोडून दिलाय. लेस्टिकला सोडून जाणार हा बॉल होता. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. मग या दुपारच्या सत्रामध्ये पंचांना आमच्या कवायत करायचा भाग पाडले आहे यावेळेस गोलंदाजाने. कारण बघा थोडंसं वॉर्मअप सुद्धा करतायत पंच आमचे. पण पाहतोय आमच्या ऑफिशियल्स प्रवीणजी सुतार थोडीशी स्माईल सुद्धा देत आहेत. यावेळेस ऑन साईडला खेचून मारलाय. शतशक आहे. बघा पहिल्या आयटम मध्ये सुटला. दुसऱ्या आयटम मध्ये सुटला. तिसऱ्या आयटम मध्ये सुद्धा हा झेल सुटला गेलाय. का झेल पकडणं गरजेचं होतं. कॅच पकडणं गरजेचं होतं. 2 धावा इथे कंप्लीट केल्या आहेत. नक्कीच तिसऱ्या पंचांकडे चेक केलं जाईल. हा षटकार आहे की या 2 धावा सेफ आहे हा बॉल. सेफ आहे. 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या गेल्या आहेत. षटक संपते. दुसरं 2 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण 36 वरती जाऊन पोहोचते. 36 रन्स ऑन बोर्ड. 36 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या आहेत. ड्रिल्स ब्रेक होतोय कारण उन्हाचा ताण आपण पाहतोय थोडंसं वाढला गेला आहे या दुपारच्या सत्रामध्ये. विशाल येतोय तिसरं षटक हाताळण्यासाठी. विशाल सापटे. तर विशाल कामगिरी करावी लागेल कारण संघ थोडंसं बॅकवर्ड वरती गेलाय. धावाचा डोंगर इथे उभारण्याचा सुरुवात पहिले तर काजूपाडा संघाकडून होताना पाहतोय. कुठेतरी रोखून ठेवावं लागेल या मॅच मध्ये. कमी धावसंख्येपर्यंत नेऊन ठेवायला लागेल. त्यासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगल्या टप्प्यावरती चेंडू हाताळावे लागतील. विशाल येतोय. विशाल सापटे पहिला बॉल घेऊन. यावेळेस पहिलाच बॉल पाहिला तर डॉट आलाय. मला वाटते बेल्स डाऊन झाले. यष्टांना हा चेंडू हाताळला होता. पहिल्याच चेंडूवरती पाहिलं तर गडी गरज झालाय. ब्रेक थ्रू मिळून दिलाय. बघा महत्वाच्या क्षणाला महत्वाची विकेट सुद्धा मिळाली आहे आणि पहिला हादरा बसलाय काजूपाडा संघाला. रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहिलं त्याची बॅट जाऊन लागली होती. बॅटरची हिट विकेटच्या रूपामध्ये फलंदाज पहिला हादरा बसताना पाहतोय. रिप्ले मध्ये माहिती पडला की काय घडलं होतं त्या बॉलवरती. चेंडू पाहिला तर थोडासा बाहेर होता. त्याच कारणास्तव पाहिलं तर जी बेल्स होती जी बॅट होती ती बेल्स वरती जाऊन लागली गेली आणि फलंदाज बाद झालाय. मनीष आलाय. मनीष तारवी न्यू बॅटर आपण पाहतोय स्ट्राईक वरती. विकेटची गरज होती. विकेट आपण पाहिली विशाल यांनी मिळवले. लोअर फुटचा बॉल ऑन साईडला खेळून काढलाय. फिल्डर आहे त्याच्या मस्तकाला टाटा बाय बाय करत चेंडू सरळ निघून गेलाय सीमाच्या पार.
मिळतील धावा 4. या दुसऱ्या बॉलवर आलाय चौकार 4. या 4 धावेने धावफलक पाहता पण 40 वर जाऊन पोहोचते. 40 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 2.2 चेंडूचा इथे खेळ संपलेला आहे. पुढचा बॉल विशालांचा. यावेळेस बघा आउटसाईड ऑफस्टमचा मारा केलाय, पूर्णपणे बीट केला होता बॅटर मनीष तारवी यांना. बघा एक मनीष तारवी बाबा स्पोर्ट्स कामन रेल्वे स्टेशन कडून खेळताना पाहतो आपण. तो हा दुसरा मनीष तारवी आहे. एकाच नावाचे 2 खेळाडू आपण पाहतोय. विशाल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केलाय 6 धावांसाठी. षटकार, बिग शॉट. बघा गोलंदाज पहिला विशाल थोडस खराब गोलंदाजी करताना पाहतोय. नक्कीच जर हा टप्पा चेंडू टाकला असता तर कुठेतरी वाचले असते. यावेळेस बघा अजून एक चेंडू निर्धाव आलाय. बघा पहिला चेंडू या षटकाचा विचार केला तर पहिला चेंडू पाहिला तर विकेट आली होती. दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला. तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा डॉट आला. चौथ्या चेंडूवरती षटकार आला आणि 5वा चेंडू पुन्हा एकदा डॉट. डॉट, चौकार, डॉट, षटकार, पुन्हा एकदा डॉट. शेवटचा बॉल बघा, शेवटच्या बॉलवरती काय होते. यावेळेस पुन्हा एकदा बघा विकेटनी सुरुवात केली होती आणि षटकाची शेवट सुद्धा विकेटनी केलाय. मनीष तारवी बॅक टू द आउट, गॉन. धावसंख्या पाहतो आपण 46 वर जाऊन पोहोचते. प्रवीण आलाय. कृष्णा नॉन स्ट्रायकेटला पाहतोय आपण. यावेळेस स्लॉट मध्ये होता, मिस्टामिंग झाला. चेंडू बराच काळ हवेत आहे, परंतु शतरक्षक आहे त्याला टाटा बाय बाय करत चेंडू सरळ निघून गेलाय. 6 धावांसाठी येतोय बिग शॉट, षटकार 6. या 6ने धावफलक पाहतो पण 52 वरती जाऊन पोहोचलाय. 52 रन्स ऑन बोर्ड. बघा एका मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न केला जाईल, कारण सकाळ सत्रामध्ये पाहिलं तर एमबी स्पोर्ट्स पाकपाडा संघाने 71 धावांचं भलं मोठं टार्गेट सेट केलं होतं. या स्पर्धेतील सर्वात मोठी धावसंख्या उभारली होती एमबी स्पोर्ट्स बागपाडा संघाने. परंतु आता पाहिलं तर 52 धावा लागल्या गेल्या. शेवटच्या 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. तून 71 धावांचं टार्गेट नक्कीच पार केलं जाईल का. यावेळेस ऑन साईडला खेचून मारला शतरक्षक आहे, त्याच्या मस्तकाला दस्तक देता देता चांगलं फिल्डिंग पाहतो आपण. ते आपण पाहतोय फिल्डर आहेत, चांगलं शतरक्षण पाहतोय. त्या रिझन मध्ये 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या गेल्या आहेत. बघा रिप्ले सुद्धा पाहूया आपण. चांगलं शतरक्षण पाहतोय आपण. बॉलच्या रेंज पर्यंत गेल्याने चांगला फील्ड केलंय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात पळून. यावेळेस बॅटची लिडिंग एज, फलंदाज बाद, डेंजर मॅन बॅक टू द आउट, गॉन. गणेश तारवे यांचा विचार केला तर 15 चेंडू मध्ये 35 धावांची अतिशय पारी खेळ आहे.
अप्रतिम फलंदाजी पाहिली आपण गणेश यांच्याकडून. तो पहिल्या शेवटच्या या षटकामध्ये मोठ्या फटकाच्या प्रयत्नामध्ये बाद होऊन तंबूच्या आसला परततोय बघा. बॅटची लिडिंग एज लागली होती आणि फलंदाज बाद झालाय. न्यू बॅटर आपण पाहतोय सचिन येतोय. सचिन ढाल येतोय. सचिन ढाक येतोय बॅटिंग मार्क वरती. आज सुद्धा पाहिलं तर 3 बॉलचा खेळ इथे बाकी आहे या पहिल्या इनिंग मधील. यावेळी सफल खेळण्याचा प्रयत्न केला तर मिस्टामिंग झाला. चेंडू हवेत आहे. अजून एक गडी पाहिलं तर तंबूच्या आष्टाला जाताना पाहतोय. अजून एक गडी विकेट जाताना पाहतोय काजूवाडा संघाची. दिनेश कोलेकर न्यू बॅटर आपण पाहतोय बॅटिंग मार्क वरती. धावसंख्या अजून सुद्धा पाहिजे तर 54 वरती येऊन थांबलेली आहे. या षटकामध्ये कमबॅक केला आहे गोलंदाजाने. प्रवीण पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. यावेळेस हाफ ट्रॅकर होता. बॅटन बॉल संपर्कात झाला नाहीये. अजून एक चेंडू पाहिला तर डॉट येताना पाहतोय. तो उसळी घेणारा चेंडू होता. बॅटरला समजलं नाही चेंडू ची उसळी किती होती. त्याच कारण पाहिलं तर डॉट आलाय. शेवटचा बॉल या पहिल्या इनिंग मधील. यावेळेस बघा थोडंसं फिंगर रोल केली होती. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि शेवटचा बॉल सुद्धा पाहिलं तर निर्धाव आलाय. या षटकामध्ये पाहिलं तर कमबॅक केलाय सागपाडा संघाने. धावसंख्या जाऊन पोहोचते 54 वरती. 55 धावांचा टार्गेट इकडे सेट केलाय 4 षटकामध्ये. नाण्याची एक बाजू पाहिली. नाण्याची दुसरी बाजू आपण थोड्याच वेळात पाहूया. तोपर्यंत विश्रांती घेतोय.
पंचावन्न धावांचा टार्गेट इकडे सेट केलं गेलं आहे. शेवटच्या षटकामध्ये धावा कमी खर्च केल्या होत्या, फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. त्याच कारणास्तव पाहिलं तर 55 धावाचा टार्गेट इकडे सेट केलं गेलं आहे काजूपाडा संघाकडून. 2 सलामीचे बॅटर आपण पाहतोय सुधाकर मोरे आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय प्रमोद पागी. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज असतील गोलंदाज कृष्णा कोलेकर. पहिल्या षटक हाताने कृष्णा आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. पंताचा प्लेचा इशारा येतोय. सुधाकर स्ट्राईक वरती आहेत. पहिला बॉल सुधाकर साठी. कृष्णा यांचा हाफ ट्रॅक होता. पहिलाच बॉल बाउन्सरचा वापर केलाय आणि पंचाने दंडित घोषित केलाय. वाईटचा इशारा पंचांचा येतोय. एक अवांतर धाव अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये लागली जाते आणि या अतिरिक्त धावेने आपण पाहतोय स्कोर कार्ड ओपन होताना पाहतोय. वन बाउन्सचा इशारा सुद्धा दिला जाईल पंचांकडून. म्हणजे बघा पहिला बाउन्सर आलाय या षटकामध्ये. दुसरा बाउन्सर झाला तर नक्कीच दंडित घोषित केलं जाईल इकडे गोलंदाजाला. यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकवर होता. पंचांकडे लाऊड अपील केली होती. पाहिलं तर इथं झेल सुटला होता मला असं वाटते. एक सिंगल धाव येते. सिंगलच्या मधून धावफलक पुढे सरकते जाऊन पोहोचते 9-2 या आकड्यावरती. 2 रन्स ऑन बोर्ड. तेच तर हा चेंडू हाताळतो गोलंदाज कृष्णा कोलेकर यांनी. हॅलो हॅलो पंच तिसरा बॉल झाला ना. यस ते विकेट डाऊन झाले. षटकानंतर पाहिलं तर विकेट घेतलंय गोलंदाज कृष्णा कोलेकर यांनी. यस गाड मला वाटते आतमध्ये घातला होता. त्याच कारणास्तव 3 धावांची पेनल्टी इथे लागली गेली आहे बॅटिंग कन्नड संघाला. जर तुम्हाला गाड जर घालायचं असेल तर पंचांना विचारून तुम्ही गाड घालायचं आहे. काढायचे असेल तेव्हा सुद्धा पंचांना विचारून काढायचं आहे. 3 धावांची पेनल्टी इथे लागली गेली आहे.
3 धावा इथे स्कोअर कार्डवरती वाढल्या जातील. पुढचा बॉल यावेळेस ऑन साईडला उडवलाय, गॅपमध्ये चेंडूला खेळून काढलाय. शत्रुशक्ती नाही आहे त्या झोन मध्ये, चेंडू सरळ जातोय एका डप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार जयन भुरकुड यांच्या बॅट मधून. बघा चौकारानंतर धावफलक पाहतो आपण, वेगाने पुढे सरकला, 12 वर जाऊन पोहोचलेला आहे. यावेळेस सोडून दिलाय, ऑफ स्टिकला सोडून जाणारा हा बॉल होता. पंचांच्या वाईटचा येतोय. एक अवांतर धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचलेला आहे. यावेळेस बीमर हाताळलाय बघा, गोलंदाज एक्स्ट्रा चेंडू हाताळताना पाहतोय या षटकामध्ये सुद्धा. बघा त्या 3 धावा ऍड केल्या जात आहेत. 58 धावांचा आता टार्गेट इथे सेट केलं गेलं आहे. उघडा डोळे पहा नेट, पुढचा बॉल असेल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल खेळण्याची संधी आता बॅटरला मिळते. यावेळेस ऑन साईडला खेचून मारलाय, गॅप मध्ये चेंडूला खेळून काढलं होतं पण शत्रुशक्तीकडे पोहोचला गेलाय. बघा सुंदर फिल्डिंग पाहतोय आपण. लॉंग ऑफ मध्ये हा शत्रुशक्ती तैनात होता, लॉंग ऑन मध्ये हा धावत गेला आणि सुंदर हा चेंडू अडवून गेलाय. पण एक सिंगल धाव येते या फ्रीच्या बॉलवरती. सिंगलने पाहतो धावफलक 15 वर जाऊन पोहोचते. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकातील. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न केला होता, बॅटन बॉल संपर्क झालेले आहे. षटक समजे पहिल्या षटकात समाप्त. धावसंख्या पाहतो आपण 15 वर जाऊन पोहोचले. 15 रन्स ऑन बोर्ड. डीजे नथ नाकान मोत्याची साडी चमकीची घेईन तुला. नथ नाकान मोत्याची साडी चमकीची घेईन तुला. नथ नाकान मोत्याची साडी चमकीची घेईन तुला. उद्या लगीन झाल्यावर परवा गोव्याला नेईन तुला. उद्या लगीन झाल्यावर परवा गोव्याला नेईन तुला. चला जास्त वेळ खर्च करू नका. दुपारचं सत्र चालू झालं आहे. आपल्याला अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचलेले आहे. 15 रन्स 15 धावा. तर समीकरण पाहतोय 18 चेंडूमध्ये 43 धावांची आवश्यकता आहे. चला पंच दाखीत द्यायची आहे. जास्त वेळ खर्च करू नका. जास्त वेळ खर्च होतो फिल्डिंग लावण्यासाठी. गणेश येतोय, गणेश तारवी. यावेळेस पहिला चेंडू लोअर फोल्डर्स बॉल होता. बॅट नक्की पाहिलं तर जोरात फिरवली होती बॅटर जयन यांनी. बॅट अँड बॉल संपर्क झालाय. 22च्या रूपामध्ये एक सिंगल धाव येताना पाहतोय. धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचले. 16 रन्स ऑन बोर्ड. 16 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या आहेत. इथून आता सुद्धा मोठे फटके खेळावे लागतील. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु पहिला यश सर्व पायावरती चेंडू जाऊन आदळला होता. पंचांकडे अपील सुद्धा मागितली होती परंतु पंचांनी ती अपील फेटाळली आहे. लेगबाईच्या रूपामध्ये 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्या आहेत. इम्पॅक्ट थोडासा पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर होता, त्याच कारणास्तव पंचांनी ती अपील पाहिली तर फेटाळली आहे.
या 2 धावा, या 2 धावांशी धावफलक आपण पाहतोय 18 वर जाऊन पोहोचतोय. 18 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस दांडी 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 गोल, फलंदाज बाद. माथे गुफोन राती पागड़ी रे हम कुण छे देखे जो हाथों में तो तेज कंधे धारियो रे हम के छेड़ी ले देख जो थँक्यू व्हेरी मच डीजे. न्यू बॅटर पाहतोय विशाल येतोय. विशालांचा विचार केला तर विशालने पहिल्या इनिंगमध्ये पाहिलं तर चांगलं शतक हाताळलं होतं. फक्त आणि फक्त 10 धावा खर्च केल्या होत्या. तिथून कमबॅक केला होता सागपाडा संघाने. तशीच कामगिरी करावी लागेल तर विशालांना मोठी खेळी करावी लागेल, कारण संघ पाहिलं तर थोडंसं अडचणीमध्ये आहे. इथून पाहिलं तर 18 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या आहेत. 40 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस लोअर फुलटच बॉल होता. गॅप मध्ये चेंडू खेळून काढायचा प्रयत्न केला होता, परंतु मिस्टामिंग झाला होता. तिकडे फिल्डर डीप मध्ये तैनात होता आणि आल्या पावली विशाल सापट्यांना डगआउटच्या आशाला पाठवले जाते. विकेट डाऊन. जय जोहार, जय आदिवासी. भाई बेटा न जुगर हमरो काका बाबा बघा विजय येतोय. विशाल गेला, विजय आलाय. तर विजयाला विजयाची वाटचाल करावी लागेल आपल्या संघासाठी. विजय झोगारी येतोय. न्यू बॅटर आपण पाहतोय स्ट्राईक वरती. इथून पाहिलं तर 40 धाव्यांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. मग गोलंदाज पाहिलं तर गणेश तारवी हॅट्रिक वरती आहे. गणेशांचा विचार केला तर बॅटिंग करताना गणेशाने आक्रमक खेळी केली होती. 35 धावा वैयक्तिक बनवल्या होत्या. तोच गणेश आता पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर सज्ज आहे आणि चांगली कामगिरी केली. 4 चेंडूमध्ये पाहिलं तर 2 महत्वाची विकेट त्यांनी मिळवल्या आहेत आणि 3 धावा खर्च केलेल्या आहेत. हॅट्रिक वरती असेल. हॅट्रिक बॉल घेऊन आपण पाहतोय गणेशांना बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस तेज तर्रार आपण पाहतोय चेंडू जाऊन पोचलाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट आलाय. 5वा चेंडू पाहिला तर डॉट आलाय. या षटकामध्ये पूर्णपणे रोखून ठेवलाय गणेश तारवे यांनी. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा तेज तर्रार होता. षटक समजा दुसरा 2 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण स्कोर कार्डवर लागली गेली आहे. 18 वरती जाऊन पोहोचली आहे. या षटकामध्ये विचार केला फक्त आणि फक्त 3 धावा इथे खर्च केल्या तर गोलंदाज गणेश तारवे यांनी आणि 2 महत्वाचे विकेट घेतले आहेत. एसडीजे अनिल येतोय. बघा जास्त वेळ खर्च करू नका. जास्त चर्चा आणि वाढेल खर्च. पण चर्चा जास्त करू नका. कमी चर्चा करा म्हणजे आपला खर्च सुद्धा वाचेल आणि वेळ सुद्धा वाचेल. अनिल येतोय. अनिल लांगे आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल तिसरा षटक हाताळण्यासाठी. पहिलाच बॉल पुल केलाय. पॉवरफुल आहे का बघा. एकाच
हाताने चेंडू आणण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू सरळ गेलाय एका टप्प्याने बॉर्ड लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. 4. थँक्यू विजय. धावसंख्या पाहतो 22 वर जाऊन पोहोचले. 4 धावा आल्या, ते 4 धावांनी धावफलक आपण पाहतोय 22 वर जाऊन पोहोचलेले आहे. यावेळेस पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू सरळ जातोय, विकेटच्या मागे निघून जात होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय, कीपर कडून आपण पाहतोय. सिंगल धाव बाईच्या रूपामध्ये एक स्कोर कार्ड वरती ऍड होताना पाहतोय. एका धावांनी धावफलक पाहतो 23 वर जाऊन पोहोचले. 23 रन्स ऑन बोर्ड. अजून सुद्धा पाहिलं तर 35 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. इथून आता पाहिलं तर मोठे फटक्यांची गरज आहे. 10 चेंडू 35 धावा. इथून कमीत कमी किमान या 4 बॉलवरती 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. यावेळेस स्कूप करण्याचा प्रयत्न केला होता बॅटर विजय जोगर यांनी, तो बॅटन बॉल संपर्क झाला नाहीये. चेंडू पाहिलं तर निर्धाव आलाय. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळून काढत होता, परंतु बॅटन बॉल संपर्क झाला. अजून एक डॉट चेंडू त्यांना पाहतोय, प्रेशराईज केलं जाते. जयन यांचा विचार केला तर जयन नॉन स्ट्राईक एंडला आहे. त्यांच्या बॅटमधून षटकार चौकार आल्यात पहिल्या षटकामध्ये. पाहिलं तर त्याला नॉन स्ट्राईक एंडला उभं केलं आहे. मग इथे कुठेतरी स्ट्राईकवरती जयनला जास्तीत जास्त आणण्याचं काम करावं लागेल. अजून सुद्धा पाहिलं तर 35 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस लेग स्टिक सोडून जाणारा बॉल होता, तो दिशाहीन हा चेंडू हाताळलाय गोलंदाजाने. व्हायच्या पंचांचा येतोय एक अवांतर धाव. या अवांतरच्या मध्ये धावफलक आपण पाहतो 24 वर जाऊन पोहोचले. 24 रन्स ऑन बोर्ड. अनिल पुन्हा एकदा तुरचा पाहतो आपण, दिशाहीन चेंडू हाताळ होता. चांगली गोलंदाजी केल्या अनिल यांनी. यावेळेस पुन्हा एकदा खोलगटचा चेंडू आपण पाहतोय. पूर्णपणे बॅटरला बीट करून ठेवलाय, बांधून ठेवलाय, जकळून ठेवलाय. बघा फुटवर्क नाही आहे. त्याच कारणाचं पाहिलं तर हा चेंडू निर्धाव येताना पाहतोय. धावसंख्या फक्त आणि फक्त 24 वर जाऊन स्थिरावली आहे. शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकातील. थोडंसं पावलांमध्ये बिघाड झाला होता. पंचांचा इशारा डेड बॉलचा येतोय. यावेळेस लोअर फुलटच बॉल होता. गॅपमध्ये चेंडूला खेळून काढला. चेंडू जातोय सरळ बॉन्ड लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. या 4 धावांनी धावफलक पाहतो आपण जाऊन पोहोचते 28 या आकड्यावरती. 28 रन्स ऑन बोर्ड. इथून जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 30 धाव्यांची आवश्यकता असेल काजूपडा संघाला, सागपडा संघाला. बघा राघव तर पिंजऱ्यात आलाय, परंतु आता सागपाडा संघाला पिंजऱ्यातून बाहेर उडायचं आहे. बाहेर निघायचं असेल तर मोठे फटक्याची आवश्यकता आहे. 5 षटकार इथे खेचावे लागतील. सिद्धेश येतोय शेवटच्या षटक हाताळण्यासाठी. सिद्धेश नवाल येतोय बॉल इन ट्रॅक वरती. 6 मध्ये 30 ची आवश्यकता आहे. चला जास्त वेळ खर्च करू नका. भरपूर वेळ खर्च होतोय या मॅच मध्ये. पंच जराशी ताकीद द्यायची आहे फिल्डिंग करणाऱ्या संघाला.
पहिलाच बॉल फुलटॉस होता. मिस्टामिंग झाला चेंडू बघा विकेटच्या मागे चाललाय. विकेट किपर स्वतः चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. सक्सेसफुल पोहोचला सुद्धा होता परंतु उलटा धावत गेला. त्याच कारणास्तव पाहिलं तर हा झेल कंप्लीट केला गेला नाही. 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावांशी धावफलक पाहता पण 30 वर जाऊन पोहोचते. 30 रन्स ऑन बोर्ड. इथून 28 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. यावेळेस फुलटॉस बॉल पुन्हा एकदा आपण गॅपमध्ये चेंडूला खेळून काढलाय. शतक आहे त्याला बीट करून सरळ चेंडू गेलाय सीमारेच्या पार. 4 धाव्यांसाठी चौकार आलाय. आता इक्वेशन पाहतोय पण 4 बॉलमध्ये 24 ची आवश्यकता आहे. इथून 4 मोठे फटके खेळावे लागतील बॅटर जयन यांना. कारण जयन यांचा विचार केला तर जयन यांच्या बॅटमधून षटकार चौकार नक्की आले आहेत. परंतु आता पाहिलं तर थोडंसं बॅकफूट वरती आहे. जर हा चेंडूवरती षटकार लागला 2 चेंडू महत्वाचे असतील 2 चेंडूवरती 2 मोठे फटके येणं गरजेचं असेल. चमत्कार करावा लागेल सम्राट स्पोर्ट्स सागपाडा पेल्लार संघाला. यावेळेस सोडून दिलाय. लेगस्टिकच्या वरून हा चेंडू निघून गेला होता. डॉट चेंडू आलाय म्हणजे आता या मॅच वरती पूर्णपणे पकड बसवलाय काजूपाडा संघाने. 3 मध्ये 24 ची आवश्यकता. यावेळेस पुन्हा एकदा लेगस्टिक सोडून जाणारा बॉल होता. पंचांचा इशारा बीमर साठी पंचांनी रेफर केलंय. फुलटॉस चेंडू हाताळणी केली होती. तिसऱ्या पंचांकडे आपण वळूया. नो बॉल असेल. वेस्ट साईडच्या वरती हा चेंडू हाताळला होता. उघडा डोळे पहा नेट. पुढचा बॉल असेल. फ्री हिट मुक्त फटका खेळण्याची संधी इथे मिळाली आहे बॅटरला. नो बॉलवरती जर षटकार असता तर कुठेतरी सामन्यामध्ये फेरबदल झाला असता. परंतु बघा अजून सुद्धा वेळ गेली नाही. अजून एक खराब चेंडू इथे हातातळा पाहतोय गोलंदाज सिद्धेश यांना. धावसंख्या पाहतो आपण 36 वर जाऊन पोहोचलाय. 36 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस ऑन साईडला उडवलाय. बॉलला पाठवायचा प्रयत्न केला होता. मिस्टामिंग झाला होता. फ्रीडचा बॉल होता बघा. फ्रीडच्या बॉलवरती सुद्धा झेल कंप्लीट केला होता परंतु सिंगल धाव येते. आता पूर्णपणे मॅच वरती पकड बसवलाय. मॅच मध्ये फक्त आता पाहिलं तर काहीच शिल्लक राहिलं नाहीये. पूर्णपणे मॅच झुकलेली आहे काजूपाडा संघाच्या बाजूने. चला जास्त शत्रक्षण लावण्यासाठी वेळ खर्च करू नका. कृपया करून जास्त वेळ खर्च करू नका. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे.
चला जास्त वेळ खर्च करू नका, जास्त वेळ खर्च होतो या मॅच मध्ये. पंच बघा जास्त वेळ खर्च होतोय या मॅच मध्ये. यावेळेस ऑन साईडला मिसफिल्ड झालाय. मिसफिल्डचा हा चौकार येताना पाहतोय. 4 धावा. शेवटचा बॉल असेल. धावसंख्या पाहतो आपण 41 वर जाऊन पोहोचलेला आहे. एक चेंडू 17 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. यावेळेस फटका चांगला आहे. शत्रुषक आहे तिकडे तैनात. शेवटच्या बॉलवरती विकेट येताना पाहतोय आणि सामना जिंकतोय इथे श्रीमुंडाई काजूपाडा संघ. हाडलक सागपाडा संघ, तुम्ही आलात आणि चांगला खेळ केला. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. चला शिलोत्तर संघाचे कर्णधार, शिलोत्तर बी संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे टॉससाठी आणि काजूपाडा संघाचे कर्णधार तुम्ही सुद्धा यायचं आहे टॉससाठी. चला वेळ जास्त खर्च करा. काजूपाडा संघ कृपया करून लवकरात लवकर यायचं आहे. चला काजूपाडा संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे टॉससाठी. गणेश तारवी यांनी सुद्धा यायचं आहे मॅन ऑफ द मॅच साठी. गणेश तारवी तुम्ही सुद्धा यायचं आहे मॅन ऑफ द मॅच साठी. चला तुमचा कॅप्टन सुद्धा घेऊन यायचा आहे गणेश.